राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वराज्य सप्ताह म्हणजे छत्रपती शिवरायांच्या विचाराचा जागर किसन जाधव स्वराज्य सप्ताहाच्या निमित्ताने इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने शिवचरित्र व्याख्यान, आरोग्य केंद्रातील महिलांचा सन्मान आणि विकास कामाचा शुभारंभ। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभर दिनांक 19 ते 27 फेब्रुवारी दरम्यान स्वराज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे। यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आठवडाभर शिवराय केंद्रित विविध उपक्रम राबवण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या रयतेचे राज्य व त्यामधील संकल्पना लोकांसमोर मांडणे हा उद्देश आहे। महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभिमान याच्याशी आपला पक्ष जोडला गेला पाहिजे ही संकल्पना आहे। दरम्यान स्वराज्य सप्ताहाच्या अंतर्गत इच्छा भगवंतांचे मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये मंगळवारी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला प्रभाग क्रमांक 22 येथील सोलापूर महानगरपालिका रामवाडी यूपीसी सेंटर मधील महिला आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आजच्या नव्या पिढीला माहीत असणे आवश्यक आहे। शेतकरी हित, महिलांचा सन्मान सांभाळत सामाजिक हित जोपासले। छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करत असताना आजच्या बाल आणि युवा पिढीत शिवरायांचे विचार भिनवून तळागाळात पोहोचवण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक 22 इथं शिवचरित्र व्याख्याते प्राध्यापक सुहास जाधव आणि प्राध्यापक सचिन चटके यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। उत्सव शिवजन्माचा स्वराज्य कार्याचा या अंतर्गत प्रभाग क्रमांक 22 मधील अण्णासाहेब पाटील प्रशाला जवळील भूषण नगर हनुमान मंदिर शेजारी सोलापूर महानगरपालिका लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा विकास योजनेअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून 17,82,000 रुपये आर्थिक खर्चित रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आणि व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तुम्हा सर्वांचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा खासदार सुनील तटकरे साहेब या दोघांच्याही सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून 19 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत स्वराज्य सप्ताह या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमेचं पूजन, त्याच पद्धतीनं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित हिंदवी स्वराज्य संस्थापक, स्वराज्याचे प्रणेते, महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात ज्यांचं स्थान देव असं आहे असे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज या ठिकाणी रस्ता काँक्रिटीकरण कामाचा जो शुभारंभ या ठिकाणी आमचे ज्येष्ठ बंधू मित्र महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, जिल्हा निवडणूक समितीचे सदस्य, स्वतः नगरसेवक किसन जाधव तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व पीएससी सेंटरच्या माता भगिनी व उपस्थित सर्व महिला भगिनी आभार व्यक्त। खरं म्हणजे मी महाराजांचे इतिहास प्रत्येक जनतेला माहिती आहे। आपण चौथीमध्ये शिकत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सर्वजण शिकलेला आहे। पण मी आज या प्रसंगी तुम्हाला प्रामुख्याने हे सांगणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर येणं गरजेचं आहे। बऱ्याच वेळा आपल्याला डिस्प्ले केलं जातं, दाखवलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज एका धर्माच्या विरोधात लढले किंवा एका धर्माच्या विरोधात त्यांचा लढा होता, तर अजिबात नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा अन्यायाच्या विरोधात होता। आपल्या देशातील आपल्या जनतेमध्ये जो होणारा त्यावेळेचा अन्याय होता, तो अन्याय त्यांना कापून काढायचा होता, तो अन्याय त्यांना मोडून काढायचा होता।